शिवाजी महाराजांनी बाबा
रे
देवायके विनंती नजर नको मुक्ती तया इच्छा गती हे या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी नको वैकुंठीचा वास असे तया सुखानाश अद्भुत हारस कथाकारी नामाचा या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी करो तुझ्या नामाचा महिमा तुझ्याकडे नीलश्यामा तुका म्हणे आम्हा जन्म यासाठी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती सेवेलागी सेवे भागो तुमच्या नारळ चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरून करावा मस्तक हे बाळारी वारकरी संतांच्या श्री विठ्ठल ध्यान जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग समूह ऐकून भगवान परमात्म्याकडे विनंती करतात. देवायके विनंती विशेष आहे आणि कौतुक देखील आहे की जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात. विनंती करतात या गोष्टीचं कौतुक आहे, या गोष्टीचं नवल आहे, या गोष्टीचं आश्चर्य आहे. कारण तर ज्यांचं येणं परोपकाराकरिता आहे अशा विभूती कधी विनंती करीत नसतात. किंबहुना ज्यांना आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आहे, आपलं हित साध्य करायचं आहे, अशाने त्यांच्याकडे विनंती करणं यात नवल नाही. परंतु अशा अधिकार संपन्न विभूतींनी त्या ठिकाणी विनंती करणं हे विशेष आहे, हे नवल आहे आणि या गोष्टीचं आश्चर्य आहे. विनंती केली हे नवल आहे. आता कोणाकडे केली हे अत्यंत महत्वाचं आहे. ज्या भगवंताची जगद्गुरु तुकोबरायांनी सेवा केली, उपासना केली, ज्याच्या चरणी अवघं जीवन समर्पित केलं, ज्या भगवंताची आराधना करीत असताना जगद्गुरु तुकोबराय क्षणही ज्याला विसरले नाही, नित्य ज्याचं ध्यान केलं, नित्य ज्याचं पूजन केलं, अशा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी विनंती करतात. आता विनंती अशी सहज केली जाते. विनंती केव्हा असते? दोन व्यक्तींच्या मध्ये ज्या वेळेस संवाद होतो, काही विषयावर त्या ठिकाणी भाष्य होतं, त्यावेळेस त्या विषयावर त्या संवादात स्वरूपाने विनंती हा प्रकार त्या ठिकाणी उपजला जातो. पहा, दोन मंडळी एका ठिकाणी चर्चा करीत आहेत आणि चर्चा करीत असताना अंतःकरणामध्ये जर एखादा विषय उपजला आणि त्या विषयाची पूर्तता स्वतःकडून होत नाही, परंतु समोरच्याकडे होऊ शकते, अशी शाश्वती पुरेपूर अंतःकरणाला वाटते, तेव्हा आपण कोण बोलत असं बाजूला जाऊ. आणि ज्या वेळेस याची शाश्वती वाटते की आपला हेतू या ठिकाणी पुरेपूर सार्थक होऊ शकतो, तेव्हा त्यांच्याकडे विनंती केली जाते
की अमुक प्रकारची मला आवश्यकता आहे, गरज आहे, माझी नड आहे, तेवढी विनंती माझी पूर्ण करा. आणि जो जो विषय आहे तो तरी पूर्ण करून सोडा. मग याकरिता दोघांमध्ये त्या ठिकाणी संवाद होणं अपेक्षित आहे. आता पहिली गोष्ट जगद्गुरु तुकोबाला विनंती करतात हे नवं आहे, हे आश्चर्य आहे. दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे विनंती केलेली आहे तो सर्वसाधारण नव्हे, जेणे हे विश्वमूर्ते सेवा संतापले कधीच स्वर्गामध्ये घडले सत्ता मात्रे आहेत तरी सृष्टीची रचना. ज्या भगवंताने या विश्वाची निर्मिती केली, या अवघ्या विश्वाला निर्माण केलं असा भगवान परमात्मा, आणि त्याच्याकडे जगद्गुरु तुकोबरा विनंती करतात. याचा अर्थ असा आहे की जगद्गुरु तुकोबरांमध्ये आणि पंढरीनाथांमध्ये संवाद होतो. संत महात्म्यांचं जीवन चरित्र पाहत असताना, अभ्यासत असताना, त्यावर चिंतन करीत असताना किंवा श्रवण करीत असताना त्यातून पुष्कळ काही शिकण्याजोगं आहे, आत्मसात करण्याजोगं आहे, जीवनात आणण्याजोगं आहे. आता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांचा आणि भगवान परमात्म्याचा विठ्ठलाचा संवाद, आणि संवादातून जगद्गुरु तुकोबरांनी भगवंताकडे विनंती केलेली आहे. यातून एक उत्तम आदर्श आपल्या पुढ्यात सापडतो की मनुष्याने आपल्या परमार्थी जीवनाची वाटचाल करीत असताना आपल्या आराध्याची, आपल्या उपास्याची उपासना करीत असताना, सेवा करीत असताना त्या भगवंताशी संवाद साधला पाहिजे. आपण त्याच्याशी संवाद करीत नाही, परंतु त्याची उपासना करीत असताना मात्र संवाद करतो. वास्तविक त्याच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. आपण प्रत्येक वेळेस रावरात जातो, भगवंताच्या दर्शनाकरिताच जातो, हेतू तर तोच असतो, परंतु त्याचं दर्शन करतो का? रावळामध्ये प्रवेश करतो, मंदिरामध्ये प्रवेश करतो, देऊळ वाड्यामध्ये प्रवेश करतो, त्याच्या दर्शनाच्या हेतूनेच जातो, परंतु त्याचं दर्शन आपल्याला घडतं का याचं आत्मचिंतन होणं थोडंसं गरजेचं आहे. सगळेच जण जातात दर्शनाला, नाही, अगदी नास्तिक जरी असलं तरी तोही जातो. मग गेल्यानंतर त्याला आपण पाहतो, त्याच्याजवळ हात जोडतो, परंतु दर्शन आपलं घडतं का? अंतःकरणामध्ये जे जे विषय प्रगटलेले आहेत ते पूर्ण करण्याकरिता आपण त्याच्याकडे सदोवती याचना करतो की तेव्हा एवढीच इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. सतत काही ना काहीतरी देवाला साकडं घालीत असतो, मागत असतो. मग आपण याच्या वृत्तीने जातो का भाविक वृत्तीने जातो? मग देवाकडे आपण मागायला जातो, देवाकडून घेण्याकरिता जातो, देवाच्या दर्शनाकरिता कुठे जातो? जगद्गुरु तुकोबरे गेले महाराज पंढरीला. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. एकदाच पंढरीनाथाला पाहिलं, पांडुरंगा म्हटलं की तुकोबऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भक्ती उपासना ही अशा स्वरूपाची असावी. देवाविषयी जोपर्यंत अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत नाही, आवड निर्माण होत नाही, तर त्याच्याशी संवाद तरी कसा साधणार? काय माऊलीला माहिती असतं नाही का? परंतु तिचं ताणं देखील कसं जरी बोलायला लागलं, शब्द नसतात, त्याला आकार उकार उकार नसतात, परंतु त्याचे बोल त्या माऊलीच्या अंतःकरणाला कळतात. हे विशेष आहे का? तर तिच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी कथा कळवळ आहे. ऐंशी कळवळ्याची जाती, मोठा कळवळा असल्या कारणाने, तिच्या अंतःकरणामध्ये मोठी माया असल्या कारणाने त्या बाळकाचा हेतू तिला सदोती त्वरित होतो. अंगणामध्ये जर चार माता माऊली एकत्रित बसल्या असतील, खाली पाठावर चिंतन करेल, मी तेव्हाच्या माता माऊल्यांचं सांगतो, आत्ताचे नाही. आणि जर तिचं बाळ नुसतं कळलं तरी त्या माऊलीला कळलं.
चार चौघींमधून तात्कालिक ती उठते आणि घरात जाते. शेजारची म्हणजे अगं काल उठली बस, आता ती रिकामी असते. म्हणजे मी तेव्हाच सांगतो बरं का, आत्ताच कोणीचं नाही. तुझं लाडक्या बहिणींना का दुखावं? ती म्हणते माझं लेकरू उठला असं. तिचा बाहेर जरी बसलेली असली ती माऊली, चर्चेत जरी असली तरी चर्चेतून तिचे कर्म इंद्रिय तिच्या लेकरापाशी असतात. अलसी कळवळ्याची जाती हे केव्हा शक्य आहे? अंतकरणामध्ये त्या माऊलीच्या आपल्या पाहण्याबद्दल, लेकराबद्दल, बाळकाबद्दल प्रेम आहे. दर्शन तेव्हाच घडेल ज्या वेळेस त्या भगवंताविषयी आपल्याला प्रेम वाटतं. मग आपण दर्शनाला जातो का? मागण्याकरिता जातो. सर्व काही भगवंताला मागतच राहतो. अगदी शेवटची घटिका जरी आली जवळ तरी भगवंताकडे आपण मागणीच करतो. कधी देवाला आपण विचारलं का, पण बघा अरे 28 युगे तू उभा आहेस, तुझे पाय दुखत असतील, थकला असतील, थोडे चेकून देऊ का? कधी पांडुरंगाला आपण विचारलं देवा सांगू सुख दुःख, भगवंताशी संवाद साधला पाहिजे. आता इथं देवाची स्थापना प्रत्येक घरामध्ये असते. सुंदर सुंदर देवघरं असतात, मार्बलची असतात, सागवानी असतात, नाही शिसमची असतात, चंदनाची असतात. मूर्त्या देखील अगदी आपल्याला आवडेल अशा आकर्षक आपण आहोत. परंतु त्या ठिकाणी भगवंताची उपासनाच होत नाही, नित्य उच्चार देखील होत नाही, तर देवाशी संवाद केव्हा होतो? बऱ्याचशा मंडळींच्या घरी तर पाडवा पूजव, आणि जर एखादं लग्न कार्य जर निघालं तर आपल्याकडे देव उजळून आणण्याची प्रथा आहे. तेव्हा महाराज ते देवाचं नशीब की घरातल्याच कुणाचं तर ठरलं देव म्हणून बाबा याच्या नशिबाने याच्या प्रारब्धाने मी तरी उजळून निघेल. भगवंताशी संवाद त्या ठिकाणी साधला पाहिजे. तो आपल्याकरिता उभा आहे. वाट पाय उभा ऐसी कृपावंत माझे
भगवान परमात्मा आपल्याकरिता उभा आहे आणि आपल्याच हिताकरिता, आपल्या कल्याणाकरिता आपल्यालाच आव्हान करतो. आषाढी कार्तिकी विसुरामज चांगलसे गुज आनंद. स्वतःला त्या ठिकाणी आव्हान करतो की ठीक आहे, तुम्ही तुमच्या प्रपंचाने वेढलेले आहात, ग्रस्त आहात, व्यस्त आहात, परंतु निदान आषाढी कार्तिकीला तरी मला विसरू नका, तुमच्याकरिता उभा आहे. म्हणून भगवंताशी संवाद त्या ठिकाणी साधला पाहिजे. उपासना अशा स्वरूपाची असावी. या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंताशी संवाद आहे आणि भगवंताशी संवाद साधत असताना जगद्गुरु तुकोबांनी भगवंताकडे विनंती केली. ती विनंती भगवंताकडे केली, परंतु त्या विनंतीतून ज्या ज्या भूमिका जगद्गुरु तुकोबांनी मांडल्या, त्या भूमिका या विश्वातील मानवतेच्या कल्याणाकरिता साधत आहे. ज्यांचं ऐकत होता, ज्यांच्या घरामध्ये नांदत होता, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, आपल्या अंगात नांदतो महाराज. तुकोबांच्या घरामध्ये नांदत होता. सातविला हरी जी हृदय मंदिरी, या देहरूपी घरामध्ये, हृदयरूपी मंदिरामध्ये तुकोबांचा तो परमात्मा नांदत होता आणि त्याही घरामध्ये नांदत होता. म्हणून अंतकरणामध्ये देव नांदून राहावे आणि अंगात नांदून राहावे. ज्याच्या अंतकरणामध्ये नांदतो त्याच्या कपाळाला मुक्ता असतो, गोपीचंद असतो, त्याच्या डोक्यावर टोपी असते, नाता मावल्या असते तर कुंकू असतं, म्हणजे मी अगोदरचे सांगतो, आत्ताचं टिकली असते नाही का, डोक्यावर पदर असतो नाही का, आणि ज्यांच्या अंगात नांदतो त्याच्यातला कुठलाच प्रकार नसतो. ही स्थिती आहे. पण ज्यांच्या घरामध्ये तो भगवान परमात्मा नांदत होता, उठ म्हटल्यानंतर उठायचा, बस म्हटल्यानंतर बसायचा, असा अधिकार जगद्गुरु तुकोबांचा होता. परंतु तुकोबांनी विनंती करीत असताना ज्या ज्या काही भूमिका भगवंताच्या खाली मांडल्या, अगदी विनंतीपूर्वक आदराने प्रेमाने, त्या भूमिकेमध्ये अवघ्या विश्वाचं कल्याण दडलेलं आहे. संत महात्म्यांचं चरित्र बारकाईने जर आपण पाहिलं, जगद्गुरु तुकोबांचंच नव्हे, आधी संत महात्म्यांचं चरित्र पहा. कोणत्याही संत महात्म्यांनी स्वहित कधी साधलेलं नाही. म्हणून जीवनामध्ये आदर्श असावा संतांचा असावा, जीवनामध्ये आदर्श असावा संत विचारांचा असावा, संत वाङ्मयाचा असावा. याचा त्याचा आदर्श बाळगण्यापेक्षा ज्या विभूतींनी आपल्याकरिता या लोकात अवतार धारण केला, त्या संत महात्म्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असावा, तरच जन्माचं सार्थक आहे. मग अवघ्या भूमिका मांडत असताना त्या भूमिकेमध्ये विश्वाचं कल्याण दडलेलं आहे. तुकोबांनी जाणलं की मोठ्या अनायासाने हा मनुष्य देह प्राप्त होत असतो, आणि तो प्राप्त झाल्याच्या नंतर भगवंताने ज्या उद्देशाने आपल्याला जन्माला घातलेला असता, आपण तेवढं सोडून बाकी सर्व काही करतो. भजनाकरिता घोमटा म्हणजे सुंदर सुंदर अशा स्वरूपाचा मनुष्य देह भगवंताने आपल्याला देऊ केला. कशाकरिता? भजनाकरिता. आपण तेवढं भजन करून बाकी सगळं काही केलं म्हणून आपल्या आयुष्याचं भजन झालं. तरीही अजून बऱ्याचशा मंडळींना कळेल, ज्याला आयुष्य कृतार्थ करायचं असेल, धन्य करायचं असेल, त्याने भजन हे केलंच पाहिजे. तुका म्हणे जेणे राही समाधान ऐसे ते भजन प्रवार पाणी. का म्हणे वर्म भजनेची साखळी, भजन ते मंगळवाणी का जाणे चुकेना. एवढा भजनाचा आनंद साधन अशा स्वरूपाचा अधिकार आहे, सामर्थ्य आहे. भगवंताला प्राप्त करण्याचे प्रमुख साधन हे भजन आहे. म्हणून भगवंताने त्या उद्देशाने आपल्याला जन्माला घातले. आपण त्याच्यापासून परावृत्त झालो, दूर गेलो आणि नाना विषयांच्या आहारी पडलो. संत महात्मे अंती बारकाईने हे सर्व काही जाणतात.
कारण तर संतांचं येणं हे आपल्याकरिता आहे आणि जी व्यक्ती ज्या विभूती फक्त आणि फक्त आपल्याकरिता येतात त्यांना आपल्याबद्दल सर्व गोष्टींची जाण असते. सर्व संत महात्मे सगळं काही जाणत असतात म्हणून त्यांनी जाणलं की आता ही जीव हे मनुष्य सर्व विषयांच्या विकाराच्या अधीन गेलेले आहे आणि जे जे मनुष्य विषयाच्या विकाराच्या आहारी जातो विषयाचे चळवळी झाली आयुष्याची राहणी एकदा का विषयाच्या आहारी गेला अंतकरणामध्ये विकार उत्पन्न झाले अंतकरणामध्ये मलिनता निर्माण झाली सर्व गोष्टींपासून तो जीव दूर होऊ लागतो. म्हणून संत महात्म्यांचं येणंच याकरिता आहे. उजळावयालो वाटा निवाडा करण्याकरिता संत महात्मे अवतरित होत असतात. त्यांच्या अवताराचं प्रयोजनच मुळात हे असतात. आणि एक वर्ण सांगू का, लोणचं हे मुरलेलंच गोड लागतं. नवीन जे घातलं जातं त्याला अजून मोडायचं असायचं. जाणलं आणि त्यांच्याकरिता तुकोबरेंनी या भूमिका मांडल्या की जेणेकरून या विषयापासून परावृत्त व्हावं. विषयावरील भोळे जीव आकाराची केव उपजय नारायणी भाव पावनी ठाव नरदेवी. मग त्या नरदेहाचं वर्ण प्रत्येकाला त्या ठिकाणी प्राप्त व्हावं जाणावं. मनुष्य देह मोठ्या आभायासने जरी प्राप्त झाला तरी तो खूप दुर्लभ आहे. माणसं दुर्लभ आहे म्हणून अजून अधोगतीला जातो. हा जन्म पुन्हा नाही. मग ह्या साजरा करून या वृत्तीने आणखी लयास जातात. दुर्लभ असणारा मनुष्य देह मोठ्या सौंदर्याने त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं. परंतु प्राप्त झालं म्हणजे फार काही असं प्राप्त झालं अशातलं काही भाग नाही.
नरदेह दुर्गम शतवर्षाची गणना त्यामध्ये वाम अल्पायुष्यमान देह शतगणले त्यार्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उल्लेख पाहिजे तुम्ही आणि देवे दिला देह भजना गुण तिन्ही प्रमाणाची वरून त्याच ठिकाणी एकत्रित होतात गोवरेंनी विषयांपासून विकारांपासून परावृत्त होऊन जीव या मार्गामध्ये यावा या जर्जर दुःखरूपी प्रपंचातून आपली आध्यात्मिक जीवनाची वाटचाल करीत असताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी बाधक आहेत मारक आहेत याचं समूळ त्या ठिकाणी निवारण जगद्गुरू तुकोबरांनी या अभंग संहितेमध्ये केलेले चरित्र ही एक त्यांची लीला जरी असली तरी ती लीला आपल्याकरिता स्वतंत्र आहे, आपल्याकरिता कल्याणकारक आहे, आपल्या हिताकरिता आहे. म्हणून संतांना बजावी म्हणून संत महात्म्यांची सेवा करावी, संतांना शरण जावं. मग पहा देवा विनंती भगवंताला विनंती केली. प्रत्यक्ष संवाद आहे, तो संवाद साधत असताना भगवंताकडे विनंतीपूर्वक भूमिका मांडत असताना म्हणतात देवा तुझी उपासना करीत असताना, तुझं भजन करीत असताना, तुझं कीर्तन करीत असताना, तुझी आराधना करीत असताना मला इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नको. तू देऊन देशील काय आणि जे जे देशील ते तुझ्यापासून आम्हाला दूर करणार ठरेल. मोठमोठ्या ऋषी मुनींनी या संसाराला मुक्त लोकांना घेऊन त्या ठिकाणी अघोर तपश्चर्या कधी साधना केली आणि भगवंताला प्रसन्न केलं. भगवंताला प्रसन्न करून त्या ठिकाणी मोक्षाची मुक्तीची मागणी केली. मी मुक्त झाले जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की तू मोक्ष देऊ करशील, परंतु त्या मोक्षाच्या संयोगाने आम्ही मुक्त झाल्यानंतर पुन्हा तुझं भजन आहे का, पुन्हा तुझी भेट त्या ठिकाणी आहे का, पुन्हा तुझं दर्शन काय जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली का. यातून भगवंताच्या ठिकाणी भक्ताचा कोणत्या प्रकारे एकमीत भाव असावा याचं ज्वलंत उदाहरण जगद्गुरु तुकोबरांचं. जगद्गुरु एक क्षण देखील त्या ठिकाणी परमात्म्यापासून दूर गेले नाही. तुकोबराय म्हणतात आहो त्याचं भजन करणे, त्याचं ध्यान करणे, त्याचं चिंतन करणे हा आमचा धंदा आहे. रजनी धंदा तुकोबराय म्हणतात या धंद्या व्यतिरिक्त आम्ही इतर धंदा केला नाही. माणसं या धंद्यात येतात खरी, परंतु या धंद्यात येऊन वेगळेच धंदे करतात. आणि काही धंदा नित्य झाप असे गोविंदा, या व्यतिरिक्त दुसरा धंदाच नाही. नित्य गोविंदाचं चिंतन, त्याचं भजन, त्याचं पूजन हा धंदा रात्रंदिवस आम्ही करतो. रात्रंकडे दिवस राकडे आम्ही खेळे दैवत. भगवंता ती मुक्ती आम्हाला नको. तुकोबरायांनी यातून आपल्याकरिता आदर्श आपल्या पुढ्यात मांडलेला आहे की आपण देखील आपल्या परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला बाधक ठरतील त्या गोष्टीकडे लक्षपूर्वक ते आपल्या मार्गातून दूर कराव्यात. आम्ही नव्हे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझी हरिवृत्ती राहू. ह्या चरणी त्या परमात्म्याच्या चरणी आपली मुक्ती स्थिर आहे हा दृष्टिकोन असावा. मग मोक्षाकरिता मुक्तीकरिता त्या ठिकाणी सायात जर केला तर भगवंताचं जे सुख आहे, भगवंताची जी अनुभूती आहे, प्रचिती आहे, त्याची गोडी आपल्याला कशी चाकता येईल. आपण मुक्त होऊन जाणार. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या संसारावर अगदी त्याच्या नामसंकीर्तनाने विलया करावी. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख हनोलाता. या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेत असताना पिणे हा प्रकारच ठेवणे नाही. भय नाही जन्म घेता
आणि जे मोक्ष सुख आहे हा, की ज्याच्याकरिता थोरा मोठ्यांनी कठोर साधना केली त्याला धोकावून बाजूला करावं हा. मोक्ष सुखा मूलाथा तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची आणि आपल्या सेवेची सत्ता त्या भगवंताच्या ठाई निर्माण करावी. सेवेला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे. आपण जर म्हटलं की सत्ता सुरू झाला आता उद्या काकडा आहे हा आणि तुम्ही दोघांनी लवकर उठून तिथे सतत वगैरे टाका हा. लगी प्रत्युत्तर देतो ते काय आमचं काम आहे. एकाला जर म्हटलं अरे टाळ जरा बाजूला पडला उचलून जागे उठो ते काय आमचं काम आहे. अगदी त्या ठिकाणी तिरस्काराने प्रत्युत्तर देतात. एक लक्षात घ्या या कीर्तन मंडपातली चिमूटभर माती जरी आपल्या बाहेर लावली तरी जन्माचं सार्थक आहे. जळती दोषाची डोंगर शुद्ध होती नाही न कारण की कीर्तनामध्ये त्रिवेणी संगम योग बोलून येत असतो. त्रिवेणी संगम योग भक्तांना तेथीचे उत्तम चरण रजवंदिता म्हणून कीर्तनामध्ये खालीच बसावं. कीर्तनामध्ये चप्पल काढूनच बसावं. वास्तविक मंडपामध्ये चप्पल ही येताच कामा नाही. तिथे रजकण आपल्याला लागले पाहिजे. त्या रजकणाने आपण न्हावून निघालं पाहिजे. पंढरीला गेल्याच्या नंतर क्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर महाद्वारात लोटांगण घालावं. नामदेवरायांनी त्या ठिकाणी महाद्वारात समाधी का घेतली? संत चरित्राचा बारकावा त्या ठिकाणी अभ्यास करावा. अवघ्या संत महात्म्यांची चरण रजकन धुळी माझ्या देहाला लागावी याकरिता नामदेवरायांनी त्या ठिकाणी नामामध्ये आम्ही पायचे चिरले. त्या ठिकाणी महाद्वारात समाधी केली. मग आपण महाद्वारात गेल्याच्या नंतर लोटांगण घालतो. उलट महाद्वारामध्ये गेल्याच्या नंतर आपण पांडुरंगावरच पाठ करतो आणि सेल्फी काढतो. काय पडलं आणि पुन्हा परतीचा स्टेटस लगेच पडतो. जातो माघारी पंढरी जातात. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनाचा अधिकार सामान्य नाही. चिमूटभर जरी माती आपल्या बाहेर लावली तर जळती दोषाची डोंगर ही अनुभूती ही प्रचिती येते. कारण तो कीर्तनामध्ये फक्त आपण असतो अशातला भाग नाही. ते असे देव दिसे समचरणाची शोभा कीर्तना माझी देव उभा. म्हणून कीर्तनामध्ये कसं यावं याला नियम आहे, याला मर्यादा आहे. उगा आधी मनाला म्हणून गेली क्षमाला लय ऊन लागलं बसली सांगेल असं तुला भाव नसतो. कीर्तनाला येताना मर्यादितच येतं. त्यांना भक्तिवंत नटे हरी कीर्तना अगदी नटून थटून यावं. याने त्याने बघावं म्हणून नव्हे. देवाने आपल्याला पाहावं, देवाला आपण आवडावं या न्यायाने यावं. का कीर्तनाचा अधिकार तेवढा मोठा आहे. कीर्तनाचा होयांग हरिरूप ब्रह्मभूत काया होतसे कीर्तन. पुष्कळ मंडळी आता कुंभमेळ्याला गेले. कुंभमेळ्याचं जर बारीक आपण चिंतन केलं तर समुद्र मंथन करीत असताना समुद्रातून जसा हलाहल विष निर्माण झाला आणि ते हलाहल विष भगवान शिवशंकराने आपल्या कंठामध्ये साधले. त्याचबरोबर अमृत कलशही प्राप्त झाला. मग तो अमृत कलश दैत्यांनी प्राप्त होण्याकरिता त्या अमृत कलशावर झडकला. भगवान श्री हरीने जाणलं आणि त्वरित गरुडाला आज्ञा केली. पण दिशे अमृत कलश उचला निघून गेली. आता गरुड सामान्य होता. कलशावर गरुड झडक घातली आणि तेवढ्याच वेगाने तो उडू लागला. उडता उडता 4 थेंब ज्या क्षेत्रावर पडले त्या क्षेत्रावर कुंभमेळा अनुषंगाने अनुक्रमे त्या ठिकाणी संपन्न होतो, साजरा होतो. फक्त अमृत कलशातले 4 थेंब चांगले म्हणून, परंतु तेच अमृत नासलं आणि ते पवित्र झालं पण याच कीर्तनामध्ये विठ्ठल अहंकार न बाळगता अभिमान न बाळगता तुका सत्ता निकट करून सेवेची सेवा करा. निष्ठेने भगवंताचं चिंतन करा.
लौकिक दृष्ट्या भगवंताची आराधना उपासना नको. लौकिकापुरती हवे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा वरपंग देवा. एक लक्षात घ्या, ज्याची आराधना करतो, ज्याची उपासना करतो, त्याला कळतं आपण कुठल्या वृत्तीने कुठल्या भावनेने त्याची उपासना करतो. त्याला त्वरित कळतं. आपण भगवंताची एक क्षण वाट पाहत नाही, शरीराने अवघड जीवन वाट नाही. म्हणून उष्टी पोरं ही तिच्याच हस्ते भगवंताने सेवा केली. सुदाम्याची एवढी निष्ठा होती, होते मारी कोरडेची. त्या ठिकाणी कोरडे पोहे भगवंताने त्याच्या हस्ते सेवा केली. सेवा करा, सेवा अशी आशयाची पाहिजे की भगवंतावर त्या सेवेचं मनोभाव निर्माण व्हावं. तुका म्हणे सेवे तू कमी करतो, माझे संकल्प विचारले, अशा आशयाची त्या ठिकाणी सेवा असावी. मग सेवेला महत्व द्या. इतर माईक गोष्टींच्या आहारी करूच नका. तया इच्छा गती हे सुख आवडे. मग माईक गोष्टी दूर करायच्या आणि इच्छा कशाची करायची? हे सुखावळे जे आगळं आहे, निराळ आहे, वेगळं आहे, विशेष आहे, अशा सुखाची की ज्या सुखाचं वर्णन करीत असताना जवळ सुखोपणी त्या सुखाला सोहळा ही उपमा दिली. निकाकडे ऐसा साळुनी सोहळा की या सुखापासून मी वेगळा पडणार नाही. त्या सुखाची प्राप्ती करायची जे सुख शाश्वत आहे, ज्या सुखाचा नाश नाही, जे अबाधित आहे, ज्या सुखापासून समाधानाचीच प्राप्ती होईल. पुष्कळ सुख असतात, काही सुख ही दुःखरूप असतात, काही सुख ही सुखप्रद असतात. जी सुखप्रद आहेत त्या सुखापासून समाधानाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. मग असं सुख हे सुखागळे म्हणजे कोणाच्या संगतीमध्ये मिळेल तर जे शाश्वत आहे, निराळ आहे, वेगळं आहे, अशी सुख फक्त दोनच ठिकाणी आहेत. एक संत महात्म्यांच्या ठिकाणी आणि दुसरं भगवंताच्या ठिकाणी. सुखया संत समागमी नित्य गुणारे पूजामी गहन होती सकळ कर्मी सर्व काळ विलंबी विगत सुख सर्व सुखेची तेथेची वळणी संतांची देखील चरणांचे. पहिलं सुखे संतांच्या ठिकाणी, दुसरं सुखे भगवंताच्या ठिकाणी. सुखरूप ऐसे तुझ्या सांगा माझ्या पांडुरंगा सारी राखे.
प्रपंचात सुख नसतात असे भाग नाही, परंतु असणारे सुख ही क्षणिक आहेत, नाशिवंत आहेत. शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त होण्याकरिता या दोघांना शरण जावं आणि या दोघांची प्राप्ती करीत असताना त्या मार्गामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतील त्या दूर कराव्या. मग तुकोबरे म्हणतात, हे सुखा बरे या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी विधी सिद्धी द्वारी तुला जोडो नित्य भगवंता मज नको रे हे मला मुक्ती नको, मोक्ष नको, त्यापेक्षा जे आग्रह आहे, निराळा आहे, विशेष आहे अशा संत महात्म्यांची, हरिदासांची, वैष्णवांची संगती त्या ठिकाणी सर्वांस मला प्राप्त होईल. काय विनंती जगद्गुरु तुकोबरांनी केली पहा. या विनंतीतून जगद्गुरु तुकोबरांनी 3 गोष्टी प्राप्त करण्याकरिता सांगितल्या, त्यांना 3 गोष्टी दूर करण्याकरिता सांगितल्या. भगवंताने जे प्राप्त करण्याकरिता सांगितले ते म्हणजे हरिदासांची, वैष्णवांची, संत महात्म्यांची संगत. तुकोबरांनी भगवंताकडे विनंती करीत असताना या गोष्टी प्राप्त करण्याकरिता सांगितल्या. एक वैष्णवांची संगत, दुसरी त्या भगवंताची कथा आणि तिसरं भगवंताचं नाम. दूर काय करायचं, जे माईक आहेत, मोक्षाच्या आहारी जायचं नाही, वैकुंठातील सुखाला बळी पडायचं नाही आणि बुद्धी सिद्धीच्या आहारी जायचं नाही. बरेचसे महात्मे आहेत की ज्यांना बाबा म्हणून आपण समजतो आणि मोठ्या कौतुकाने आपण म्हणतो देखील बाबाला सिद्धी प्राप्त, तरी बाबा जोडी घेऊन फिरतात. जोडो जिने लाजले म्हणून मी प्रमाणचे देऊन गेलो, जळावया आलं वाटा. खरं जर वर्ण जाणायचं असेल तर संत वाङ्मयालाच हात धरावा. मग त्यांना जर रिद्धी सिद्धी प्राप्त आहे तर त्या ठिकाणी जोडी घेऊन का फिरतात, इतरांकडे हात का पसरतात. रिद्धी सिद्धी तर प्राप्त आहे, परंतु संतांचं असं नाही. हे सुखागळे संत महात्म्यांच्या सानिध्यात जो जो जीव जाईल, मग तो सामान्य सामान्य असो, सज्जन असो, दुर्जन असो, दुराचारी असो, विषयासक्त असो, सर्वांचाच त्या ठिकाणी उद्धार आहे. पुनीत गेले विष्णुदासी संगे आपल्या दोषी किंवा हुका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत हित उद्धव. सर्वांचा उद्धार आहे, सर्वांच्या इच्छा अपेक्षांची पूर्तता संत महात्म्यांच्या, वैष्णवांच्या, हरिदासांच्या सहवासामध्ये आहे. या संतांचे परिसा परिसा घाट देणे चिंता नाही ठेकेना. म्हणून त्या वैष्णवांची, त्या संत महात्म्यांचा सहवास माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो.
तुकोबरे म्हणतात कदाचित अशा अलकार संपन्न संत महात्म्यांचा सहवास मला दूर करण्याकरिता थोडा जमणार नाही. कारण ते संतांचा अधिकार सामान्य होईल. जया तुझ्या पांडुरंगे, ज्या संत महात्म्यांची साक्षात तो भगवान परमात्मा पूजा करतो ते संत महात्मे असे सहजासहजी प्राप्त होत नाही, भेटत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्लभ. मग काय करू, त्या संतांचे जे दास असतील, संतांचे जे सेवक असतील त्यांचा दास मला करून ठेव. माझा दास करी त्या संतांचा सहवास मला देऊन तुला शक्य नसेल, जमत नसेल तर त्यांचा दास करून ठेव. त्या संत महात्म्याचे जे दास असतील, सेवक असतील, चाकर असतील, त्यांचा मला पायी करून ठेव. म्हणून एवढं तुकोबरेने विशेष महत्व वैष्णवाला हरिदासांना दिलं नाही. म्हणून एक लक्षात घ्या, संत महात्म्यांची, वैष्णवांची, हरिदासांची सेवा जर आपल्याला आपल्या जीवनात घडत नसेल ठीक आहे, परंतु त्यांची निंदा करू नये. हरिजनाची पुन्हा निंदा साहस गोविंदा भगवंताला ते सर होत नाही. कृपा येऊन गेली अवतार भक्ता मग काय कर, नजर नको रे, ही मुक्ती माझी विनंती आहे. मला मुक्ती नको, मोक्ष नको, त्या संत महात्म्यांचा अखंड सहवास दे. नामदेवरांनी देखील हीच भूमिका मांडली. अखंडित नामा मग इतर कुठल्याही प्रकारच्या स्वरूपाच्या वाईट गोष्टी त्या ठिकाणी नको. फक्त वैष्णवांचा सहवास मला अखंड घडू दे. ज्या प्रेमाकरिता, सुखाकरिता रात्रंदिवस आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो, प्रयास करतो, प्रयत्नाची मला कष्ट करतो, त्या सुखाला, त्या आनंदाला, त्या समाधानाला देखील वाटतं की आपण असावं, आपण नांदावं ते वैष्णवांच्या संत महात्म्यांच्या सहवासाने. म्हणून या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करू, आपण त्यांच्याकरिता प्रयत्न करू, परंतु त्यांची इच्छा काय तर आम्ही असावं संत महात्म्यांच्या ठिकाणी. मग पहा, संतांची संगत केली की विशेष स्वतंत्र यांच्या प्राप्तीकरिता साड्या करावा लागत नाही. आणि एका जनार्दनी संत पूर्ण करतील मनोरथ सर्व इच्छापेक्षा त्या ठिकाणी संत महात्मे पूर्ण करतात नाही का. आणि स्वतंत्र बुद्धी सिद्धीचा त्यांचा तर अवेअरच करायचा आहे, परंतु संत महात्म्यांच्या दारावर त्या बुद्धी सिद्धी उभा गेल्या असतात. संत महात्म्याकडे ज्यांचं येणं असतं त्यांना ते त्या ठिकाणी कृपांकित करतात. म्हणून
आजही वारकरी संप्रदायामध्ये मोठी शुद्ध भावना आहे. तुका म्हणे आता उदार तू होई म्हणलं की अवघा वारकरी समाज खाली वागतो आणि एकमेकांच्या चरणावर स्पर्श करतो. यातून संतांचं महत्व, संतांचा अधिकार त्या ठिकाणी आपण जाणार. म्हणून जीवनामध्ये संतांची सेवा प्राप्त होणं हे महत् भाग्य आहे. म्हणून या वैष्णवांची घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडणी तिष्ठती विठोबा. रिद्धी सिद्धीद्वारे उपक्रम करावे. रिद्धी सिद्धीद्वारे कर जोडवणी तिष्ठती. मग त्या वैष्णवाच्या संगतीमध्ये म्हणजे भगवंताची हीच विनंती आहे. या विनंतीतून आपण आदर्श घ्यावा की आपण आपल्या परमार्थिक जीवनाची वाटचाल करीत असताना त्या ठिकाणी मोक्षाच्या आहारी न जाता, रिद्धी सिद्धीच्या इतर नाही गोष्टींच्या आहारी न जाता जो सहवास असावा हा संत महात्म्यांचा असावा, वैष्णवांचा असावा. या भूमिकेतून आपण हे शिकणं गरजेचं आहे. संत महात्म्यांचं वाङ्मय या करिता आहे आणि अशा वाङ्मयाची तब्बल 5 तत्पर सेवा करणार ही व्यासपीठ आहे. या व्यासपीठाची सेवा ही 1 वर्षाची नव्हे, 2 वर्षाची नव्हे, तब्बल 5 तपाची आहे. 1 तप म्हणजे आवाज घुमला नाही पाहिजे. एक तप म्हणजे 12 वर्ष, 12 वर्षाचं 1 तप, 12 महिन्याचं 1 वर्ष आणि 12 वर्षाचं 1 तप, 12 वर्षे 7. आज 5 तप म्हणजे सुमारे 7 वर्ष अखंड संत वाङ्मयाची सेवा या ठिकाणी या व्यासपीठाच्या माध्यमातून होते. गोरकडे ग्रामस्थ भावी खरोखर धन्य आहे, भाग्यवान आहे की आपण यांनी तब्बल 5 तप संत महात्म्यांची सेवा केली आणि ही पंचतत्वपूर्ती सोहळा आणि त्यातली ही आजच्या दिवसाची सेवा करा. तर त्याचं कारण आहे की पंचतत्वपूर्ती सोहळा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार हा 5वा आहे. तुकोबरायांचा पहिला अवतार हा भक्त प्रगट, नंतर अंगद
नंतर उद्धव, नंतर नामदेव आणि वा. हे पंच अवतार जगद्गुरु तुकोबरांचे. आणि तपोमूर्ती किती आहे? 5. 5. आजची सेवा किती आहे? 5. आपण सहज त्या ठिकाणी सेवा करण्याच्या दृष्टीने उद्देशाने आपण चालतो, पाऊल टाकतो, परंतु सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व कमी पूर्ण नमो. त्या ठिकाणी भगवान परमात्मा यथोचित अशा स्वरूपाची सेवा करून देतो. तुकोबरांचा अवतार 5वा, तपोकृती ही 5वी आणि आजच्या दिवसाची सेवा ही 5वी. कोणत्या गोष्टीसाठी सायास करावा? संत महात्म्यांच्या संगती करता संतांकडे सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे, प्रमाण आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रान कल्पत, परंतु वर्ण आपल्या हाती सोपवलं. कल्याण दुर्लभ विठोबाचे पाय, म्हणून इतर माहीत गोष्टींवर न जाता संत महात्म्यांची संगत त्या ठिकाणी करावी. भगवंताशी संवाद साधावा, भगवंताची कथा करावी मोठ्या आवडीने प्रेमाने. आता त्याचं नामस्मरण कीर्तन करावं. जळतील पापे जळाची ही अनुभूती त्या ठिकाणी येते. इतर जे वैकुंठाधिक सुख आहे त्याचा देखील आवेग करावा. तो वैकुंठीचा वास असे तया सुखावास, अद्भुत हा रस कथा काढी नामाचा. अद्भुत अशा स्वरूपाचा विशेष आनंद रस हा या ठिकाणी कथेमध्ये असतो, कीर्तनामध्ये असतो. म्हणून वैकुंठाधिक सुख ही त्या ठिकाणी दूर करावी. आता सरळ प्रश्न आहे, ज्या भगवंताला संत महात्म्यांच्या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाचा अनुभव येतो, सुखाची अनुभूती येते आणि त्या सुखामध्ये तो रममाण होतो, तो आहे कुठला? वैकुंठाला. त्याने देखील वैकुंठ का सोडलं? संत सदन राजा या सुखा काळाने देव गेला. संत महात्म्यांच्या हरिदासांच्या वैष्णवांच्या संगतीमध्ये जी सुखाची गोडी अनुभवता येते ती इतरत्र नाही. म्हणून वैकुंठातील सर्व सुख सोडून तो भगवान परमात्मा देखील वैष्णवांच्या घरी येऊन नांदू लागला, राहू लागला. संतांचे सुख झाले या देवा, त्याला देखील त्यांच्या सहवासामध्ये सुखाची अनुभूती येते. मग आपण वैकुंठाची अपेक्षा का करावी? वैकुंठीचा असे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काढी नामाचा. मी सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो की कथेमध्ये कीर्तनामध्ये या त्रिगुणी गोष्टींचा संगम असतो. भगवंताचं नामही असतं आणि त्या ठिकाणी संत महात्मेही असतात आणि कथाही असतात. त्या योगे आपल्या जन्माचं सार्थक होतं. याच कीर्तनामध्ये याच कथेमध्ये गोरोबा काकांचे कलम झालेले हात पुन्हा फुटले. पण कसे फुटले? नुसतं कीर्तनात बसून नव्हे, टाळी वाजवता वाजवता फुटले. आता काही ठिकाणी कीर्तनामध्ये विठ्ठल भजनच येत नाही. कीर्तनामध्ये गजर देखील होत नाही. फक्त एकदा बोलायला सुरुवात केली की शेवटपर्यंत बोलतच होतो. कीर्तनामध्ये भजन नाही, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन नाही, प्रमाण घेतलं जात नाही. मग मृदुंग वादकांनी का उभारावं, टाळकऱ्यांनी का उभारावं? प्रवचन, व्याख्यान आणि कीर्तन प्रत्येक तिन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. कीर्तनाचं बरोबर सेवन जर करायचं असेल तर त्याकरिता टाळपणही असावे, मृदुंग वादकही असावे. त्याशिवाय हा आनंद घेता येत नाही. आणि सुट्टी म्हणजे गुन्हाही असावा. अगदी पारंपरिक पद्धतीने करून सांभाळायच्या त्याने या न्यायाने ते कीर्तन असावं, अगदी परंपरागत. तेव्हा तो आनंद होतो. म्हणून आम्ही सांगतो पूर्ण
आवाज कमी करा नाही का. पण तुम्ही बघा सुरुवातीला पंचवटीला आवाजाची जी ठेवण होती ती निराळी होती आणि ज्यावेळेस खालीची चाल झाली त्यावेळेस कुठं किती सुंदर वाटत होतं. ही साधनं आपल्याकडे आहे परंतु त्याचा वापर किती असावा याचाही विचार असे तयास कामाश अद्भुत आहार कथा काळी नामाचा या कथेचा अधिकार निराळा आहे. मग त्या कथेच्या आनंदाचा आनंद घेण्याकरिता बोलता इतर कुठल्याही प्रकारची माईक गोष्ट मला नको. फक्त वैष्णवांची संगत घे. तुझ्या नामामध्ये सोबतील आम्ही रमून जावं ही विनंती ऐकताना भरत मंडळीनाथाची डोळे देखील घेऊन आहे. कारण तर संत महात्मे कधीही मागत नाही, कुणाकडेही याचना करत नाही. आणि या ठिकाणी तुकोबऱ्यांची भूमिका पाहून भगवंताला धैर्य आली तर तिला जगद्गुरु तुकोबऱ्यांना जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जीवन जर पाहिलं ते उपकारासाठी जगाच्या कल्याण संतांच्या विरुद्ध तुकोबऱ्यांना स्वतःला मानण्याकरिता काहीही त्या ठिकाणी कमी होता अशाचा भाग नाही. तुकोबऱ्यांच्या घराण्यामध्ये सावकारकी चालत आली. तुकोबऱ्यांची प्रापंचिक संपत्ती ही तेवढीच अधिकार संपन्न होती आणि परमार्थिक संपत्ती ही तेवढी अधिकार संपन्न होती. दोन्हीही प्रकारचा ऐश्वर वैभव जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या ठिकाणी स्वतः कविता काहीच नाही. अवस्था त्यांची विधेयक आहे ते भगवंताकडे याचना करते कशी हिंदी विनंती ती विश्वाच्या कल्याणाकरिता केली. त्याचं कारण आहे प्रयोजनच विश्व कल्याणाकरिता आहे. अवतार तुम्हा वयाकार जडजीवांचा उद्धार करण्याकरिता तुकोबऱ्या अवतार घेत असतात. पुन्हा ज्यावेळी कारण किंवा जड उद्धरे सकल जीवाशी तारे भूमी विश्वचिता हे ब्रह्म केले आवडीला असा अधिकार तुकोबऱ्यांनी जी विनंती केली ही स्वतः स्वतः नाही तर विश्वाच्या कल्याणाकरिता या अरुणातून आपण हाच त्या ठिकाणी आदर्श घ्यायचा की आपण आपली उपासना करीत असताना विविध भावाने उपासना करावी. लौकिक दृष्ट्या नाही लोक चांगलं म्हणतील म्हणून भगवंताची आराधना उपासना करायची नाही. आणि सेवा करीत असताना अशा आशयाची असावी की करून ठेवू सेवा काहीही भगवंताकडे मागायचं नाही, फक्त सेवाच करायची. देवाकडे मागण्याची आवश्यकता नाही. न मागता भगवान परमात्मा सर्व काही देत असतो आणि जो देतो त्यालाच देव म्हणतात, घेणारा देव म्हणतात. म्हणून निष्काळतेने निस्वार्थ भावनेने त्याची आराधना करायची, संत महात्म्यांची संगत त्या ठिकाणी करायची.
भगवंताच्या नामाशी एकरूप व्हायचं हा. आणि तर ज्या ज्या गोष्टी आपल्या साधनेला भक्तीला बाधक होतील त्या दूर करायच्या हा. आणि भगवंताच्या नामामध्ये रमून जायचं. या नाम कीर्तन आसन तुका करतो कीर्तन अंतकरणपूर्वक त्याचं कीर्तन करावं आणि चित्त स्थिर करावं. आणि तर दुसरे मज नाही आता निर्याचे काम पासून पांडुरंग ध्यान पांडुरंग जागृती स्वप्नी भगवान परमात्मा आनंद दिले. म्हणजे काय थोडी तरी काही इच्छा अपेक्षा म्हणतात तुझ्या सेवेमध्ये हा देह समर्पित व्हावा. या व्यतिरिक्त काहीही आशा इच्छा अपेक्षा नाही म्हणून कुठल्याही प्रकारची इच्छाच नाही. आम्ही तरी यास धावता कुणी उदास असो आठवडची नाही नेहमीच नको कशा भगवंता एवढीच विनंती आहे. या व्यतिरिक्त काहीच नाही. तुझ्या नावामध्ये भगवंताने थोडस मोकळं तुकोबराशी संवाद सांगा. एवढं काय माझ्या नामामध्ये आहे. म्हणजे भगवंता तुझ्या नामामध्ये आणि तुझ्या नामाचं काय सामर्थ्य आहे ते तुला ठाऊक नाही. या संसारामध्ये जो जो विशाल आम्ही सांगतो त्याला कारण तुझं नाम आहे. तुझ्या नामाचा प्रताप, तुझ्या नामाचं सामर्थ्य, तुझ्या नामाचा अधिकार किती मोठा आहे हा तुला ठाऊक नाही आणि तो भगवंताला ठाऊक नाही. काही वेळेस आपल्या नावावर बरंचसं काही चालतं याची जाण आपल्याला नसते. आपल्याला आपल्या नावाचा विसर पडलेला असतो. उत्तर भगवान करणार नव्हता आणि त्या ठिकाणी भगवंताने देखील मागितले. रामायणात सुंदर चरित्र आहे. समुद्रापर्यंत प्रभू श्रीरामचंद्र येऊन गेले. अवधी पाहणे समुद्रा त्या ठिकाणी समुद्र काठावर विसावले आणि आपण लंकेमध्ये प्रवेश करायचा, प्रवेश करावा तसा. म्हणून त्या ठिकाणी नर आणि नील यांच्या हस्ते सेतू बांधण्याचं कार्य म्हणजे वेगाने त्या ठिकाणी सुरू झालं. आणि प्रत्येक त्या ठिकाणी पाषाणावर प्रभूंचं नाव घ्यावं आणि त्याने ते पाषाण तरले जातं. राघवे सारनाथ पाषाण तारले ही संकल्पना जांबुवंतांची. पाषाण तरू लागले परंतु ते संघटित राहिले. ते तरले जायचे परंतु संघटित राहिले. त्यामुळे सेतू काही निर्माण होईल. जांबुवंतांनी पुन्हा सांगितलं म्हणजे आता असं करावं. एकाच पाषाणावर म्हणजे राम घेऊ नका. एकावर राग घ्या, एकावर न घ्या. आणि असा तो सेतू तयार झाला. आपल्या नावाने पाण्यावर दगड करू लागले. त्याचा अक्षर प्रभूला वाटलं. म्हणजे आपण पाहिलं पाहिजे हे सामर्थ्य एवढं प्रचंड आहे आपल्या नावामध्ये. स्वतः पाहण्याकरिता गेले मध्यरात्र थोडस बारकाईने निरीक्षण केलं. अवधी वानर सेना त्या ठिकाणी विश्राम घेत होती आणि कुठल्याही पावलाचा आवाज न करता सावकाश त्या ठिकाणी समुद्र काठावर आला आणि त्या ठिकाणी एक पाषाण उचलला सुवासतो आणि समुद्रामध्ये टाकल्याबरोबर बुडाला माणूस. प्रभूंनी विचार केला जरा मोठा होता म्हणतो. दुसरा विचार त्याच्यापेक्षा लहान घेतला, तो टाकला, तोही बुडाला. म्हणजे हा लहान होता पण थोडासा जरा जोरात टाकल्यामुळे बुडाला. तिसरा घेतला, लहान घेतला आणि आला सोडला. महाराज तोही बुडाला. आता थोडे हताश झाले प्रभू श्रीरामचंद्र आणि सहज मागं वळून पाहिलं तर मागं हनुमंतराय होतो. म्हटले तू कधी आला? म्हणजे पहिला तुम्हाला केव्हाच आलो. म्हणजे याचं कारण काय? म्हणजे प्रभू हे तुमचं सामर्थ्य आहे तो भाग निराळा परंतु तुमच्या नामाचा प्रताप आहे. रागवी सारनाथ आशान काल एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबांचं. तैसे तुकोबाने बरीचशी मंडळी तुकोबाची म्हणते आणि रामेश्वरी म्हणतात. ही रामेश्वरी कुठून आली? रामेश्वरी
चरणी मस्तक ठेवले आणि पैसे तुकोबाने अभंग तुकाराम. भगवंत हे तुझ्या नामाचं सामर्थ्य एवढंच नव्हे. नाम चांगले चांगले माझे किरा होते कपिकुळा उद्धरले. कपिकुळाचा उद्धार झाला यात नवल नाही. मुक्त केले राक्षसा. हा तुझ्या नामाचा प्रताप आहे. म्हणून तुझ्या नामाचं सामर्थ्य तुझ्या नामाचा अधिकार किती थोर हा तुला ठाऊक नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं शामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. म्हणून मोठमोठे ऋषी मुनी घ्याले भेटे गर्भवासा. आम्हा विष्णुवासा सुरतो का तर या नामाकरिता या वैष्णवाची संगती करिता या तुझ्या हरिनाम संकीर्तना करिता. म्हणून कीर्तन करावं हरि कीर्तन करावं. जन्म घेण्याकरिता जरी भीत असले तरी तुकोबरे म्हणतात भगवंता तू खुशाल आम्हाला जन्माला घाल. आम्ही याच कारणाकरिता जन्म घेऊ. किंवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा सारावया. म्हणून परमार्थामध्ये माणसाने या गोष्टी अगदी जाणून स्मरणात लक्षात आणि मुळाशी बाळगले पाहिजे. पहिली गोष्ट भगवंताशी एकवीस झाली. दुसरी गोष्ट भगवंताची जी सेवा करायची निष्ठेने करायची एकवीस भावाने करायची आणि अवघड जीवन त्याच्यावर समर्पित करून भगवंताची आराधना करायची. काही भाव जरी आपण उन्हा ठेवला तरी त्या ठिकाणी आपण भगवंतापासून दूर जाऊ. सर्व भावे देवासी सर्व भावे म्हटलेलं आहे म्हणून ही शरण जाऊ. या न्यायाने त्याची उपासना करावी. सोबत ती अखंड निरंतर एक क्षणही त्याचा विसर न करता त्याच्या नामाचा अखंड अनुष्ठान जीवनामध्ये असावे. सदा घोष कथा तेने सदा चित्तात समाधान. सर्व सुखल्यावर सर्व अलंकार आनंदे घर असो हा त्याचा महिमा आहे. हे त्याचे सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट जीवनामध्ये संगत असावी ती वैष्णवांची असावी हरिदासांची असावी. पहा ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये परिचयाची आवश्यकता लागत नाही. भेटले तरी माऊली कशी आहात. इतर तुम्हाला विचारत नाही तुम्ही कोणत्या गावचे वगैरे 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 काही नाही. तुम्ही जेवढत का. लाखोंचा समाज असताना देखील एकही मनुष्य त्या ठिकाणी निराभाग नाही. वास्तविक सकाळचा एक विसावा असतो, दुपारचा एक असतो आणि सायंकाळचा एक असतो. या 3 विसाव्याला प्रसाद धरण करावा नाही. परंतु ज्ञानोबरांची तुकोबरांची कृपा एवढी आपण गाठ जागा न नेमका खात जागा ही स्थिती आहे. कुठलाही परिचय लागत नाही. वैष्णवा संगत सुख वाटे जीवा. काही माणसं महाराज फक्त सोहळ्यामध्ये वारी म्हणून नव्हे वजन कमी करण्याचे हेतूने चालण्याच्या दृष्टीने आणि त्यांना डॉक्टरने सांगितलेलं असतं जरा चपाती कमी खा. 3 वरून 2.5 वर या 2 वर या नाही का. 2 भाकरी खात असेल तर 1.5 खा 1 खा नाही का. जे घरी 2.5-3 खात असतात ते तुझं 4-4.5 खातात. कारण का माणसं कमी जेवतात. पण तिला एखादी का होईना पुरी जास्तच खातो त्याचं कारण आहे तो पदार्थ नसून तो प्रसाद आहे. आणि जो सहवास आहे हा वैष्णवांचा आहे हरिदासांचा आहे. एवढं आनंदी वातावरण असतं की त्या आनंदाच्या क्षणामध्ये आनंदाच्या भरामध्ये मनुष्य हा 2 घास जास्त जेवतो. म्हणून जीवनामध्ये संगत असावी वैष्णवांची हरिदासांची वारकऱ्यांची मोक्षाची नाही का. बाकी इतर कुठल्याही वाईट गोष्टींचा त्या ठिकाणी सहवास न करता त्यांना दूर करावं. सुदूर त्या कीर्तनामध्ये रमणार व्हावं आणि भगवंताचं भजन करावं. ज्ञानेश्वर
तुका म्हणया माझे मोड यासाठी या वैष्णवांचे रिद्धी सिद्धी सर्वांनी आपापले हात वरती करायचे. तुकाराम नाम घेता कापी. जगद्गुरु तुकोबरायांच्या नामाचा प्रताप एवढा मोठा आहे की तुकोबरायांचा धावा केला की यमाला देखील थरकाप सुटतो. यमाला देखील भय हे जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. आपल्याला महाराज आपल्या जवळची माणसं नातेवाईक नमस्कार घालीत नाही, रामराम करीत नाही. तुकोबरायांना साक्षात काळ नमस्कार घालीत होता. आणि तो जर काळ आपल्याला नमस्कार घालायला आला तर रामभाऊ नमस्कार उद्या जायचं आपल्याला. आपण आपल्या घराचा दरवाजा उघडायचो नाही. तुकोबराय उठण्याची वाट साक्षात काळ बघायचा. तुकोबराय कधी उठतील आणि तुकोबरायांची दृष्टी माझ्यावर कधी पडेल आणि कधी मी त्याला त्या ठिकाणी नमस्कार घालेल. काळ गुलाम सलाम कधी गया घरी राहत असेल. तुकाराम नाम घेता कापी. सगळ्यांनी हातवरती करा टाळा. हा तुकोबरायांच्या नामाचा प्रताप आहे. जातो येतो आम्ही देवाच्या सांगतात तुका मी गातो देव नाही. येणं जाणं ज्यांच्या अधिकारामध्ये आहे असे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबरायांचा धावा केला. वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथी मातेने तुकोबरायांची कन्या कोण्या गावात वैकुंठाला गेलेले जगद्गुरु तुकोबराय पुन्हा आपल्या लेकीला भिडण्याकरता आले. वैकुंठाला गेल्यानंतर पहिल्या वेळेस आले भागीरथी माते करतात. दुसऱ्या वेळेस आले संतांची जन्माने गावात करतात. तुकोबरायांच्या 14 काळकऱ्यांपैकी एक तुकोबरायांचे अभंग लेखक तुकोबरायांचे शिष्य धावा केला. जगनाडे बाबांनी हात वरती करा. त्यांच्याकरिता आले दुसऱ्यांदा नवरशेठ तुकोबरायांचे अभंग लेखक तुकोबरायांचे शिष्य 14 काळकऱ्यांपैकी एक आणि वचन त्या ठिकाणी तुकोबरायांनी दिलेलं. नवरशेठ वाल्यांनी देह ठेवल्याबरोबर तुकोबराय त्यांच्याकरिता पुन्हा वैकुंठाहून आले. चौथे आले निळोबरायांकरिता. तुकोबरायांचे भक्ती चिरंजीव तुकोनिधी नारायण महाराज म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांचे अवतार. तुकोबरायांचे सेवारूप मिळावयासाठी अवतारला ज्ञानिया जिजाई होती. नारायण महाराजांचं काय वर्णन करावं. संतपण जया जगती आहे उद्धराया जो जगी अवताराला सगळा विष्णुवा वाटे जीव प्राण तुहा नारायण घेऊ कर. हात वरती करा. त्याच्याबरोबर माझ्या हात वरती आहेतच नाही. तेवढी तरी निष्ठा ठेवा. आतापर्यंत तेच चालू होते. बरं फक्त तुम्हालाच वरती हात करायला लावले असं थोडी आहे. तुमच्याबरोबर मी पण हात वरती केलेले आहेतच. सगळे नेता हात वरती करतात. असे जगद्गुरु तुकोबरायांचे भक्त चिरंजीव नारायण महाराज साक्षात ज्ञानोबरायांचे अवतार ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला. तुकोबरायांचा पण आणि ज्ञानोबरायांचा पण. त्यांच्या सहवासामध्ये निळोबरायांनी भारत भ्रमण केलं. भारत खंडाची तीर्थयात्रा केली आणि नारायण महाराजांच्या मुखातून तुकोबरायांचं चरित्र श्रवण केलं. ते चरित्र श्रवण करून तुकोबरायांना भेटण्याची इच्छा निळोबरायांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि देहूला आले. 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून निळोबरायांनी तुकोबरायांचा धावा केला. हात वरती करा. आणि 42व्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांनी निळोबरायांना कृपांकित केलं. 5व्यांदा आले तुकोबरायांचे पंतू गोपाळ महाराज होळकर ज्यांनी तुकोबरायांचं प्रथम चरित्र लिहिलं. तुकोबरायांची 108 नामावली दिली की जी गाथा पारायणा आणते आपण श्री तुकाराम प्रिय श्री राम असू राम स्मरण करायला. हात वरती करा. त्यांच्याकरिता जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाहून आले. आपण जर मोठ्या श्रद्धेने निष्ठेने 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग निळोबरायांनी केला. आपल्याला 2 मिनिटं हात वरती करलेला. कसे जगद्गुरु तुकोबराय भेट द्यायची. कसा ज्ञानोबरायांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायचा. कशी पंढरीनाथाची कृपा आपल्याला प्राप्त व्हायची. बरं आपल्याला रोज कृपायला जायचंय असेलही काही भाग नाही. अंतःकरणपूर्वक संतांना हात मारले की संत महात्मे धावून येतात.
आपण जर मोठ्या प्रेमाने त्यांचं भजन केलं कुठल्या रूपानं तुकोबरा येतील आणि आपल्या भक्ती हात होतील हे सांगता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी हात वरती करा, मोठं भक्ती भावाने भजन करा. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या Hare
Oh,